आज आम्ही आमच्या पेरू आणि हरभरा या पिकावरती कीटकनाशक व बुरशीनाशक मारण्यासाठी हे आम्ही आज दही आणि अंडे यांचं मिश्रण आणि ते 4 दिवस त्यांचं एक बंद डब्यात ठेवून आणि मग ते फवारणीसाठी आपल्याला वापरता येईल यासाठी आम्ही या ठिकाणी 2 लिटर दही घेतलेलं आहे. हे बघा, हे 2 लिटर दही, त्यानंतर 20 अंडे. हे आम्ही अंडे जे आहेत हे अंडे मिक्सरमध्ये त्यांना फिरून घेणार आहोत. त्याचं कारण काय की अंड्यांचे काही गुठळ्या राहू नयेत, ते प्लेन व्हावं, बारीक व्हावं यासाठी मिक्सरमध्ये त्या ठिकाणी ते फिरून घेत आहोत. तर आता बघा तुम्ही, हे मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर त्या अंड्यांचे कोणतेही गुठळ्या न राहता ते एकदम बारीक, हे बघा बारीक झालेलं आहे, बरोबर. त्यानंतर हे दहीसुद्धा त्याच पद्धतीने, आता हे जे काही 2 लिटर दही आहे हे दहीसुद्धा त्याच पद्धतीने ह्या मिक्सरमध्ये फिरवलं जाईल. त्याचं कारण की त्या ठिकाणी या दह्यामधील जे काही गुठळ्या आहेत या आपल्याला फवारणी करतेवेळी त्या आपल्याला त्रासदायक ठरतील आणि ते होऊ नये यासाठीच मिक्सरमध्ये फिरवणं फार गरजेचं आहे. म्हणजे काडीने ढवळायची गरज नाही. हे मिक्सरमध्ये जर अगोदरच त्यांना बारीक करून घेतलं दही आणि अंड्यांना, तर आपल्याला काडीने ढवळायची गरज नाही. एक वेळचं या बरणीत 2 लिटर दही आणि 20 अंड्यांचं हे सगळं जे काही मिश्रण आहे ते टाकल्यानंतर आपल्याला 4थ्या दिवसानंतर ते वापरता येईल. तर बघू, आम्ही हे आता असंही आमची शेती 14 वर्षापासून ही पूर्ण सेंद्रिय शेती आहे. मी माझ्या शेतीमध्ये कोणतेही रासायनिक खते हे वापरत नाहीत. आता बघा, हे दहीसुद्धा याच्यातील जे काही गुठळ्या आहेत या मिक्सरमुळे पूर्ण नाहीशा झालेल्या आहेत. मग आपल्याला या ठिकाणी काडीने ढवळायची गरज नाही आणि काही करायची गरज नाही. तर हे आपलं जे काम आहे हे काम सोपं झालेलं आहे मिक्सरमुळे. तर बघू, आता हे जे काही मिश्रण आहे, मिश्रण तयार झाल्यानंतर 4थ्या दिवसानंतर त्याचा आम्ही वापर करू. तसा आम्ही दर 15 दिवसाला जीवामृताचाही पिकासाठी वापर करतो आहे. शेणखत आणि जीवामृत हे आम्ही आज पर्यंत वापरत आलो आहेत. पण आता कीटकनाशक आणि बुरशीनाशक म्हणून आता या ठिकाणी या दह्याचा आम्ही वापर करणार आहोत. तसंच जीवामृतमध्ये आम्ही दही, ताक वगैरे, गोमूत्र वगैरे या ज्या गोष्टी आहेत, या वस्तू आहेत, गूळ, या आम्ही मिश्रण त्यांचं करून 7 दिवस त्यांना बंद ड्रममध्ये ठेवून त्या दररोज सकाळ संध्याकाळ हलवून त्या ठिकाणी आम्ही 8व्या दिवसाला ते जीवामृत पिकाला देत असतो. त्याच पद्धतीने या फवारणीचा प्रयोग बी आम्ही या ठिकाणी करत आहोत. बघू त्याचे कसे रिझल्ट मिळतात ते आपल्याला समजेलच भविष्यात. धन्यवाद.